महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी 4 महिन्यांखाली 9 फेब्रुवारीला जाहीर सभेत 1 जून 2024 पासून राज्यातील सर्व मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत दिले जाईल अशी घोषणा केली होती। मात्र आता शाळा कॉलेजेस सुरू झाले असून जून महिना संपत आलाय तरी अद्याप मुलींसाठी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सरकारने केली नाहीये। शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थिनींकडे फी वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने अभ्यास सोडून मुलींना या मानसिक त्रासातून जावं लागतंय असा आरोप करत पुणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मंत्री चंद्रकांत पाटलांचा आंदोलन करत निषेध करण्यात आलाय। यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी शरद पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप काय म्हणाले ते पाहूयात। एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या। या निवडणुकांमध्ये एकूणच भाजप बॅकफुट होतं, हे ओळखून या ठिकाणी या नका भाजपला जास्त मदत मिळावी म्हणून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठरवून फेब्रुवारी महिन्यामध्ये एक पाचवी घोषणा केली। 1 जून पासून या राज्यातल्या कुठल्याही विद्यार्थिनीला 11वी पासून पुढे फी भरावी लागणार नाही आणि ते एक राज्याचा एक प्रमुख मंत्री घोषणा देतोय। या सगळ्या गोष्टीला फसून बऱ्याचशा नागरिकांनी, लाखो नागरिकांनी आपला बँक बॅलन्स संपवला, कारण की जून मध्ये फीस भरावी लागणार नाही, ती MBBS असेल, इंजिनिअरिंगची असेल किंवा इतर कुठल्या अभ्यासक्रमाची असेल। आणि त्याच्यानंतर मात्र 1 जून पासून आता पुण्यातल्या राज्यातल्या सगळ्या शिक्षण संचालकांनी फीची मागणी सुरुवात केलेली। ही एकूणच या नागरिकांची, त्या विद्यार्थ्यांची थट्टा आहे। सावित्रीबाई फुले तथा एकूणच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यातल्या आमदारांनी, म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं कर्मस्थान किंवा जन्मस्थान हे पुणे ओळखलं जातं। इथं असणाऱ्या एका आमदारांनी, या शहरातल्या निवडून आलेल्या आमदारांनी अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करावा, अवमान करावा हे निश्चित लाजिरवाणं आहे। आणि म्हणून या चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त करण्याकरता त्यांनी या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची माफी मागण्याकरता आम्ही आंदोलन केलंय।